पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी का फक्त नावाला स्मार्ट? पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारं शहर आणि देशातील स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जाणारं शहर आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी, मोठमोठे प्रोजेक्ट, स्मार्ट रोड, सायकल ट्रॅक, फुटपाथ, मोठमोठ्या घोषणा. पण प्रश्न असा आहे, खरंच शहर स्मार्ट झालंय का, की फक्त बोर्ड बदलले आणि समस्या तशाच राहिल्या? रस्ते बनतात पण 6 महिन्यातच खड्डे देखील पडतात. फुटपाथ बनतात पण काही दिवसातच ते तुटतात. सायकल ट्रॅक तयार होतात पण काही काळातच खड्डे पडतात. मग प्रश्न असा पडतो की हे काम टिकवण्यासाठी आहे की फक्त दाखवण्यासाठी? नागरिक प्रामाणिकपणे कर भरतात पण त्याला सुविधा मिळतात का? पावसाळा आला की रस्ते पाण्याखाली जातात, ड्रेनेज ओव्हरफ्लो होतात आणि ट्रॅफिकमध्ये लोक तासनतास अडकतात. हीच का स्मार्ट सिटी? शहरात अनधिकृत बांधकामांचा पूर आलाय. काही ठिकाणी तर नियम धाब्यावर बसवून इमारती उभ्या राहत आहेत. मग प्रश्न असा आहे, ही बांधकामे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे आणि त्यावर कारवाई का होत नाही? दुसरा मोठा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. अनेक भागात नागरिकांना वेळेवरती पाणी मिळत नाही. काही ठिकाणी एकच वेळ पाणी येतंय आणि जे पाणी येतंय तेही अनेकदा अस्वच्छ आणि दूषित आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. महानगरपालिकेचे अनेक दवाखाने शहरात आहेत. काही ठिकाणी उपचारासाठी अनावश्यक पैसे मागितले जातात, भ्रष्टाचार होतो. काही ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप देखील होतात. मग प्रश्न असा की आरोग्य सेवा देण्यासाठी असलेल्या दवाखान्यांमध्ये जर नागरिकांची लूट होत असेल तर सर्वसामान्य माणूस न्याय कुठे मागायचा? MIDC परिसरात तर कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. कचरा, दुर्गंधी आणि त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे धोके हे सगळं पाहून प्रश्न पडतो की स्वच्छ शहराची घोषणा नेमकी कुठे आहे? महानगरपालिकेच्या अनेक कार्यालयांमध्ये सुरक्षेची परिस्थिती देखील चिंताजनक आहे. काही ठिकाणी सुरक्षा रक्षकच नसतात. गार्डन असतील, तलाव असतील, या ठिकाणी असंच वातावरण आहे. मग नागरिकांची आणि सरकारी मालमत्तेची सुरक्षा कोण पाहणार? दरम्यान स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो, पण शहरात अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे दिसतात. काम होतं, काही महिन्यांनी पुन्हा ते दुरुस्ती, म्हणजेच टेंडर निघतं, काम दिलं जातं, पुन्हा ते रिपेअर. मग सरळ प्रश्न आहे की हा पैसा नेमका जातो कुठे आणि फायदा होतो कुणाचा? महानगरपालिका सांगते शहराचा विकास सुरू आहे, पण नागरिक विचारतात की विकास नेमका कुठे दिसतोय? कामाची गुणवत्ता कोण तपासतो आणि जबाबदारी कोण घेणार? स्मार्ट सिटीच्या नावाखाली जर फक्त कागदावर विकास होत असेल तर हा प्रश्न विचारणं प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. कारण हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, हा प्रश्न आहे प्रत्येक पिंपरी चिंचवडकराचा. स्मार्ट सिटी की फक्त नावाला स्मार्ट? अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सिटी प्लस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.